7 स्टार जेंट्स अँड लेडीज वेअर फॅशन स्टुडिओ। भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 18 जानेवारी 2019 रोजी, वेळ सकाळी 11:15 वाजता। उद्घाटक माननीय श्री सुरेश भाऊ लाडसाहेब, आमदार कर्जत खालापूर। प्रमुख अतिथी श्री दत्तात्रय मसूरकर, माजी नगराध्यक्ष, सौ सुमन अवसरमल, नगराध्यक्षा, श्री एकनाथ पिंगळे, शिवसेना नेते। 7 स्टार फॅशन स्टुडिओ, शॉप नंबर 2, चिल्ड्रन कॉर्नर समोर, बाजारपेठ, खोपोली। निमंत्रक सुलतान राजपूत बालोद, चंदन राजपूत बालोद। भंडारा गोंदियातून लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला। प्रफुल्ल पटेल आणि वर्षाबेन पटेल यांच्या नावाची चर्चा। येत्या एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे। सोशल मीडियावर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना घेऊन चर्चांना उधाण आले आहे। त्यातच हा मतदारसंघ देश पातळीवरही केंद्रित ठरला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उघड बंडखोरी करत भारतीय जनता पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या नाना पटोले यांच्यामुळे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणारे दोन नेते मित्र झाले आहेत। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास 6 विधानसभा मतदारसंघांपैकी गोंदिया विधानसभा मतदारसंघ वगळता सर्वच भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत। फक्त गोंदिया विधानसभेत गोपालदास अग्रवाल यांनी आपला दमखत दाखवत विजय संपादन केला। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याने ही जागा राष्ट्रवादीसाठी कायम राहिली आहे। परंतु लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झालेले मधुकर कुकडे यांनी 2019च्या निवडणुकीत प्रफुल्ल पटेल किंवा वर्षाबेन पटेलांनीच ही निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल किंवा वर्षाबेन पटेल यांच्यापैकी कुणीतरी रिंगणात राहील। प्रफुल्ल पटेल 2022 पर्यंत राज्यसभेचे खासदार असल्याने ते स्वतः मैदानात न उतरता मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षाबेन पटेलांना रिंगणात उतरवतील असे संकेत त्यांच्या मतदारसंघातील कार्यक्रम आणि उपस्थितीवरून समोर येत आहे। भंडारा गोंदिया मतदारसंघात नेहमीच जातीय राजकारणावर भर दिला जात असल्याचे बोलले जाते। मात्र याच मतदारसंघाने प्रफुल्ल पटेलांना सलग 3 वेळा जातीय समीकरण बाजूला सारून विजय मिळवून दिला आहे। या मतदारसंघात कुणबी, पोवार, तेली, बौद्ध, कलार या जातीची संख्या मोठ्या प्रमाणात असून कुणबी आणि पोवार मतदारांची संख्या एकमेकांना तुल्यबळ असल्याने त्या जातीतील उमेदवाराला प्राधान्य देण्याचे धोरण सर्वच राजकीय पक्षांचे ठरले आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशोक मेहता, डॉक्टर श्रीकांत जिचकर यांच्यासारख्या महानुभावांनाही पराभवाचा स्वाद चाखायला लावला आहे। त्यामुळे या मतदारसंघातून 6 पैकी 4 वेळा जरी प्रफुल्ल पटेलांना विजय मिळाला असला तरी पराभव काय असते हे मतदारांनी दाखवले आहे। त्या पराभवानंतरही प्रफुल्ल पटेलांनी आपल्या यंत्रणेत ज्या काही सुधारणा करायला हव्या होत्या त्या केलेल्या दिसून येत नाही। उलट त्यांच्या समोर ज्यांनी खोटी स्तुतीपर माहिती दिली त्यांच्यावर त्यांचा असलेला अंधविश्वासच पराभवासाठी मूळ कारण ठरतो हे आजपर्यंतच्या घडामोडींकडे बघितल्यास जाणवते। ती चूक किमान यावेळी टाळण्याचा प्रयत्न केला गेला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार वर्षाबेन पटेलांचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर होण्यास मदत होऊ शकेल। राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।